थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणखी थोडी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. चल. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये उज्ज्वल भाऊनी आपल्यासोबत खूप गप्पा गोष्टी केलेल्या होत्या आणि मागच्या व्हिडिओवर खूप मला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रतिसाद म्हटलं खूप चांगला मिळालेला आहे, पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळालेला आहे. आणि माझ्या सबस्क्रायबर लोकांनी मला खूप रिक्वेस्ट केली आहे की उज्ज्वल दादासोबत आणखी एक व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून. तर व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही आलेलो आहे एका कच्च्या भेलच्या दुकानामध्ये, एका आजीकडे. आणि एका आजीकडे उज्ज्वल आणि यशवंत हे कच्चा चिवडा खायला बसलेले आहे. तर चला करूया थोडीशी वार्तालाप त्यांच्याशी. अभी मजा आएगा ना भिड़ो. वायता पाणी आहे तिथं कुंजन बाया काऊन नाही जाणार? अरे एवढं पब्लिक आहे आमच्या इकडे काही अंदाज नाही आहे. अच्छा विचार आता माझ्या सुनेले. हो बाई सून. म्हणजे आपल्या इकडे पब्लिक येतेस ना. मी का म्हणलं इथं लेडीज लोकांना आंघोळ करायला कोणती जागा आहे? घ्या ना आजीबाई. आजीबाई त्या पायऱ्यावरून आहे का? आजीबाई हे पायऱ्या पायऱ्या. आजीबाई यू कंटिन्यू युअर भेल. हा टेल मी व्हॉट इज द प्रोसेस ऑफ युअर भेल. सॉरी आम्हाला सांगा थोडं कसं का बनवता, भेलामध्ये काय काय टाकता. यामध्ये आधी आजीने घेतले आहे 1 पायली मुरमुरे, त्यामध्ये वाटाणे टाकलेले आहे, त्यानंतर कांदे टाकलेले आहे चिरलेले, त्यानंतर शेंगदाणे आणि फुटाणे टाकले आहे, त्यानंतर थोडीशी हळद टाकली आजीने, आणि त्यानंतर गावरानी अस्सल ठेचा जो टाकला आहे यांनी मिरचीचा, आणि यानंतर यांचा हा गावरानी घरचा मसाला, आणि हा दुसरा आणखी एक अद्रक लसणाचा पेस्ट वगैरे पण टाकतात वाटते यांच्याकडे, आणि हा कच्चा तेल याच्यानेच तर स्वाद येते वाटते. आणखी याला हाताने मिक्स करणार आहे आजी आता. आजी पिंगा नाही टाकली पुन्हा. किती ते टाकू? 10 रुपयाचे? नाही पैसे देऊन आपल्याकडून टाक ना. 10ची पिंगर दे मग. पैसे मेरे पास है नहीं, इसके पैसे तू देने वाला है. मैं गरीब हूँ. इथे यांच्या भेल बनण्यात आहे. भेल म्हणल्यावर आजी आणखी थोडीशी यामध्ये हळद हिरोती टाकत आहे, त्यानंतर थोडीशी शेव पण भुरकली आजीने वर भेलमध्ये, आणि आणखी थोडंसं तेल टाकलेलं आहे, आणखी थोडेसे चिरलेले कांदे आणि सांबार टाकलेला आहे त्यामध्ये, तुम्ही बघू शकता. चला थोडी वार्तालाप आपण आपल्या उज्ज्वल दादांसोबत करूया. तर काय म्हणतो उज्ज्वल दादा, मागचे एपिसोड माझ्या सबस्क्रायबर लोकांना खूप आवडलेला आहे आणि ते मला म्हणाले होते की आम्हाला उज्ज्वल दादाचा आणखी एक एपिसोड हवा आहे म्हणून. तर खूप दिवसांनी तुम्ही भेटले मला. तर समझ रहे हो 2 शब्द सांगा की आमच्या सबस्क्रायबरसाठी. काही नाही आपल्या. बघा आजीने थोडा भेल दिला आहे टेस्ट करायला उज्ज्वल भाऊला. कसा बनलाय भाऊ भेल? एक नंबर. 2 शब्द काय माझ्या सबस्क्रायबर लोकांसाठी बोला ना काही. काय 2 शब्द ना बोला ना काही. अरे भाऊ बोला ना, मी वाट बघतोय तुमची. सबस्क्रायबर लोक वाट बघत आहे. पहिले भेल खाऊ दे मग बोलेल. अच्छा ठीक आहे. आजी भेल बनवत आहे, यामध्ये आणखी पिंगर टाकलेले आहे आजींनी. तर आजींनी दिला यांना झणझणीत भेल असा बनवलेला, बघू शकता तुम्ही. खूप झणझणीत आणि तिखट भेल आहे यामध्ये. तर चला 2 गप्पा गोष्टी 2 वार्तालाप आपण उज्ज्वल भाऊ सोबत करूया. नाही करत तो. कोणाचं? आजो नाही, मी नाही करत. तुम्ही लोक. ये बड़ी अच्छी बात कही आप. आमच्या गावच्या लोकांनी घेतला आहे ना. नाही खुर्ची घे. आजी सोबत बोल. कोणत्या गावची काय? आधी तुम्ही कोणत्या गावच्या आहे? मी तिचं कोण्या गावची राहणार आहे? कोणत्या? वर्धेची? कोणार. 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 किती वर्षापासून तुमच्या इथे बिझनेस चालू आहे आजी? 80 वर्षापासून. 80 वर्षापासून. म्हणजे याआधी तुम्ही या तुमच्या आधी कोणी करत असणार इथे आणखी? अच्छा, तुमचे आप्पा करत होते, त्यानंतर तुम्हाला मिळाली ही पदवी चेअरमॅनची. खूप अतिउत्तम गोष्ट आहे. चला आता 2 गोष्टी आता उज्ज्वल दादासोबत करूया. आजी सून होते. हो तर माहिती आहे मला आजी सून आहे म्हणून. सांगा तुम्ही सांगा उज्ज्वल दादा, कसे का भटकले इकडे तुम्ही? आज तुम्ही वर्धे जिल्ह्यामध्ये कसे का आले? तुम्ही 2 शब्द आम्हाला नक्की सांगा. आता भेल खातावर मला खाऊ दे सुकाना, समजला का? रुको जरा. भेल खाताय मला दिसत आहे. भेल खाताय तुम्ही. 2 शब्द सांगा सर. बोलता बोलता तुम्ही बोलू शकता. 2 शब्द का बोलू पण मी? तुम्ही इकडे कसे का आले? आज आमच्या वर्धेमध्ये कसे का भटकले तुम्ही? आमच्या वर्धे म्हणजे सॉरी म्हणजे आज वर्धेमध्ये कसे का आले? तुला तर माहिती नव्हती जागा, मी नाही जाणलं तुला इथं. अरे यार. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. सर तुम्ही असा आमच्या काय म्हणता आम्हाला उघडझेप नका करू. तुम्ही फक्त मी जे विचारतो त्याच्या प्रतिसाद द्या मला, त्याचे उत्तर द्या मला. तुम्ही इकडे कसे काय आले आज? का कोणत्या उद्देशाने तुम्ही वर्धेला आले?
तर हां. माझ्या टूर्स अँड ट्रॅव्हलचं काम आहे. अच्छा. आता येत्या 28 तारखेला ऋषी पंचमी आहे. अच्छा. ऋषी पंचमी निमित्त लेडीज लोक आंघोळीला जातात. तिथे अच्छा. त्यांना मंदिर हवं असतो आणि पाण्याची नदी हवी असते. अच्छा. तर मी आता ते स्पॉट बघायला आलो की बा ह्या स्पॉटवर नदी वगैरे आहे का, व्यवस्थित त्यांची सुविधा वगैरे होऊ शकते का, जेवणाची वगैरे व्यवस्था आहे का, मंदिर वगैरे व्यवस्थित आहे का. तर मी आता स्पॉट बघायला आलो. मी स्पॉट बघितला, पवनार डॅम, याचं असं नाव आहे पवनार. अच्छा. तर मला खूप आवडला आहे स्पॉट. तर मी येत्या 28 तारखेला इथेच परत येणार आहोत आपल्या ट्रिप सोबत. ठीक आहे. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. चल निघ आता. गजब बेइज्जती है. खूप खूप धन्यवाद साहेब आपले 2 शब्द आम्हाला दिल्याबद्दल. तर बघितलं मित्रांनो, खूप आग्रहानंतर आपल्याशी उज्ज्वलदादांनी आपल्यासोबत 2 शब्द साधले आहे. आणि आपले उज्ज्वलदादांचे 2 शब्द आपल्याला कसे वाटले मला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि यावर तुम्हाला आणखी पुढचा व्हिडिओ अगर पाहिजे असेल, हवा असेल तर मला खाली कमेंट करा. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो.